इंडियन नेव्ही MR/SSR भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। इंडियन नेव्ही MR/SSR पदांसाठी जे हे भरती निघाली आहे भारतीय नौदलामध्ये, तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता इंडियन नेव्ही इंडियन MR/SSR या भरतीमध्ये। तर या भरतीसाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया आपली कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे की सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही MR/SSR भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे इंडियन नेव्ही MR/SSR या पदाची। 10वी पास आणि 12वी पास असाल, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 10 एप्रिल 2025 आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये तर लवकर भरून घ्या, कारण की वारंवार जे हे सुवर्ण संधी तुम्हाला भेटणार नाही आहे, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे जास्त कॉम्पिटिशन इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये नसते। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका लवकरात लवकर। आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेवर विचार केला इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये, तर आपलं जे वय आहे तर हे 1 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 दरम्यान आपलं जन्म या ठिकाणी असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला अंदाज या ठिकाणी लागणार आहे। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC 650 रुपये यामध्ये फी आहे सर्व कॅटेगरी साठी। ठीक आहे, नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। तर अशी जे इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीची प्रोसेस आहे। तर या भरतीमध्ये जे आपलं 10वी पासवर कोणाकोणाला फॉर्म भरता येणार, जे MRचं पद आहे, MR पदामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। फक्त महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली असाल तर इंडियन नेव्ही भरतीमध्ये MRचं पद आहे, तर MR पदामध्ये फक्त आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे SSRचं पद आहे, तर SSR मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये 12वी पास पाहिजे आणि तुमचं मॅथ फिजिक्स हे विषय असला पाहिजे 50% तुम्हाला असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला SSR या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर एवढे यामध्ये पात्रता आहे। आपण इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर आपली यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। जो SSRचा पद आहे, तर SSRचं जे पद आहे हे 12वीच्या बेसवरचं आहे। तर यामध्ये जे सर्वात अगोदर आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे। तर परीक्षेला इंग्रजी ग्रामरच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे, तुक्के वगैरे तुम्हाला या ठिकाणी मारायचे नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आपला पेपर असणार आहे। MR पदाचा जो पेपर आहे तर हा 50 मार्काचा पेपर असणार आहे। MR पद जे आहे हे 10वीच्या बेसवरचं आहे। तर यामध्ये जे 50 मार्काचा पेपर असणार आहे, विज्ञानचे प्रश्न, गणिताचे प्रश्न, जनरल नॉलेजचे प्रश्न हे मिक्स असणार आहे 50 प्रश्न, आणि जवळपास 30 मिनिटात आपल्याला टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला तुक्के मारायचे नाही आहे। अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर घेतला जाणार आहे। आणि पेपर घेतल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये काय असणार आहे, आपली लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर 1600 मीटर रनिंग आहे, आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला पुरुष उमेदवारांना 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे, रनिंग पास असणार आहे। आणि तुमचा जर 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त गेला तर तुम्हाला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। पुरुष उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर 20 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे, एकदम नॉर्मल आहे, एकदम इजी, कोणी पण मारून देते। त्याचबरोबर पुशअप आपल्याला मारावं लागणार आहे 12 पुरुष उमेदवारांना, हा तिसरा
दुसरा इव्हेंट आहे आणि त्याचबरोबर हाईट पुरुष उमेदवारांची 157 सेंटीमीटर असली पाहिजे। तर एवढं ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी आहे। महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 8 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8 मिनिटापेक्षा जास्त गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर 15 स्क्वॉट महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे। नॉर्मल आहे, कोणी मारून देते, एकदम इझी आहे। तुम्ही यूट्यूबवर जरी टाकलं स्क्वॉट कसे मारायचे तर एकदम इझी आहे, ठीक आहे, तर कोणी मारून देते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट असणार आहे बेंच टेक्निक सुद्धा असणार आहे, तर ह्या 10 मारावं लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची यामध्ये ठेवण्यात आली 152 सेंटीमीटर उंची यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। तर एवढी अशी पात्रता आहे। सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन नेव्ही MRSSR या भरतीची। चांगली भरती ही चालू आहे इंडियन नेव्ही MRSSR ची। 10वी पास आणि 12वी पासवर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे, भरून टाका। आणि भरूनच नाही चालणार, आपल्याला फॉर्म भरूनच नाही चालणार तर आपल्याला मेहनत सुद्धा करावं लागणार आहे। जे पण मुलं इमानदारीने मेहनत करणारा, अभ्यास करणारा 8-8 घंटे 10-10 घंटे तर त्यांचं नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून एक तर लायब्ररीमध्ये अभ्यास करा किंवा गावातल्या वाचनालय या ठिकाणी पकडा आणि तिथं वाचनालयामध्ये अभ्यास करा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे आपली हे प्रोसेस आहे लक्षात ठेवा। तर यामध्ये आता आपल्याला पगार किती भेटणार आहे इंडियन नेव्ही MRSSR या भरतीमध्ये, तर पहिल्या वर्षी जो तुम्हाला पगार भेटणार आहे तर हे अग्निवीर अंतर्गत भरती आहे इंडियन नेव्ही MRSSR ची। पहिल्या वर्षी 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार आहे आणि आपल्या हातामध्ये 21,000 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे आणि आपले 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या वर्षी पगार भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे दुसऱ्या वर्षी आणि इन हँड जो भेटणार आहे 23,100 आपल्याला इन हँड पगार भेटणार आहे। 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 36,500 रुपये तिसऱ्या वर्षी पगार भेटणार आहे आणि 25,550 रुपये इन हँड आपल्या हातामध्ये भेटणार आहे आणि 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे। आणि चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला चौथ्या वर्षी पगार भेटणार आहे। 28,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला इन हँड पगार भेटणार आहे आणि कार्पस फंडमध्ये 12,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपले जमा केले जाणार आहे। तर असे 4 वर्षे जे आपले या ठिकाणी पैसे जे कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि त्याचं जे आपल्याला 5 लाख रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे आणि त्याचं रिटर्न आपल्याला दिलं जाणार आहे जवळपास 11 लाख प्लस आपल्याला या ठिकाणी ते कार्पस फंडचे पैसे या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर असे या ठिकाणी पूर्ण प्रोसेस आहे। अशा प्रकारे यामध्ये जे आपल्याला पगार भेटणार आहे तर चांगली ही भरती आहे। जास्त यामध्ये कॉम्पिटिशन नाही कारण की वयोमर्यादा कमी ठेवण्यात आलं, त्यामुळे भरपूर मुले इकडे फॉर्म भरत नाही कारण की वयोमर्यादा खूप कमी या ठिकाणी ठेवण्यात आलं। तर जे पण मुले इमानदारीने मेहनत करणारा, अभ्यास करणार आहे तर त्यांचंच मुले त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडियन नेव्ही MRSSR भरतीमध्ये होणार आहे। आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, आतापासून तयारी लागा कारण की येणाऱ्या दिवसामध्ये तुमची पेपर असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय